करते. गेले 6 रात्री आपण चांगला खेळ पाहिला. आज स्पर्धेची आपण पाहतो आई कावदेवी चषकातली अंतिम रचने आहे. आणि आज आपल्याला पाहायला मिळेल कोणता संघ चॅम्पियन बनणार आणि कोणत्या खरं तर एका खेळाडूला आपलं स्वप्न साकार होणार हे आपण पाहणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. बाईकच्या धाबा सुपर 12 मध्ये ग्राह्य काउंट केल्या जाणार आहे, त्याच्याकडे लक्ष असू द्या. सुपर 6 नंतर मात्र धाबा काउंट केल्या जाणार नाहीत. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड ऑफ मध्ये फिल्डर तैनात. कॅच ड्रॉप होतोय. विश्वास पाटील यांचा कॅच ड्रॉप केलाय. खऱ्या अर्थाने इथून मात्र जीवनदान दिलं ते विश्वास पाटील या फलंदाजाला. 1 ने धावसंख्या पुढे जाईल. टोटल 2 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगती पथावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती शंखुनाथ गडगे टेम्पोटे टीम कडून. हो, यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. क्लोज किपिंग केले जाते. टप्पा काढला तर बॉल स्विंग झाला. आतमध्ये बॉल वळला. त्या कारणामुळे आपण पाहतोय बॅटर बॉल मध्ये कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते. आता तटीचा सामना पाहायला मिळेल. अगदी सुपर 12च्या लढतीला सुरुवात झाली. WTC वाहिनी देखील सज्ज आहे. WTC वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह आमच्यापर्यंत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचा मी सहर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. गेम ऑन पहिलं षटक प्रगती पथावरती. हो, यावेळी पिकअप स्ट्रोक लॉफ्ट केलाय. बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज सलामीला आलेला मिलिंदच्या बॅट मधून षटकार. खर तर रडार मध्ये बॉल होता. ओव्हर पिच बॉलला खर तर पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्री लाईन च्या आतमध्ये खरं तर फिल्डर होते, त्याच्या डोक्यावर बॉल होती. लांब लचक हिट. मिलिंदच्या बॅट मधून षटकार. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 8 या आकड्यावर. हो, हलक्या तरी पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता. स्लोर वन लवकर पिक केअर करता आला नाही. पेरिशन चांगलं पाहायला मिळालं. खरं तर गोलंदाजाचं मागील बॉलवरती थोडी गती होती, त्यानंतर स्लोअर वन टाकला. त्यामुळे थोडंसं मात्र फलंदाजाचा बॅटचा फेस अगोदर क्लोज झाला. लिडिंग एज लागल्याने त्यामुळे सिंगल मिळेल. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचले 9 या आकड्यावरती. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना टीम टेम्पोडिया तोंडरे या संघाची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना टेम्पोडिया हा संघ आपण पाहत आहोत. राईट आर्म राऊंड द विकेट विश्वास पाटील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळते. मिड विकेटच्या दिशेने बॉल तटवलाय. फेकी तितकीच चांगली पाहायला मिळते. या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या जातील ते म्हणजे फक्त सिंगल. सिंगल धावेच्या मदतीनं पंचाचा इशारा येतोय की षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. टोटल धावसंख्या बॅटिंग करत असताना तोंडरे हा संघ बिनबाद 10 या आकड्यावर. येस, थँक्यू व्हेरी मच. चला नेक्स्ट मॅच देवीचा पाडा 40+ विपक्ष बेलवली 40+. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. यजमान टीम देवीचा पाडा 40+ विपक्ष बेलवली 40+. या दोन टीम दरम्यान आपल्याला पुढील सामना पाहायला मिळणार आहे सुपर 12चा. सुपर 12च्या धावा काउंट केल्या जातील मॅन ऑफ द सिरीज साठी. आपण पाहतोय सुपर 6ला जे संघ जातील तिथून मात्र त्या धावा काउंट केल्या जाणार नाहीयेत, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. ओ, यावेळी लॉफ्ट केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. उंची जास्त आहे. डाऊन द बॉल फिल्डर आलेत आणि यस, वेल जस्ट कॅच. पहिल्या विकेटचं इथून पतन होईल. फलंदाज विश्वास पाटील बॅक टू द पवेलियन.
यस, थँक्यू डीजे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले ते विश्वास पाटील. या खेळाडूला मात्र तंबूच्या आसनाला परतवलं. फक्त दोन धाब्यांवरती विश्वास पाटील बाद झाले. संधी मिळाली होती, कॅच ड्रॉप झाला होता विश्वास पाटील या फलंदाजा. त्यानंतर मात्र जीवनदानाचा फायदा उचलू शकले नाहीत. आता तिसऱ्या क्रमांकावरती नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पाटील हे फलंदाजीसाठी दाखल झालेत. टीम बॅटिंग करत असताना तोंडरे या संघाला आपण पाहतो. गोलंदाजीसाठी टेंबोडे. नेक्स्ट बॉल दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. हो, यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, नंतर क्रॉस बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर मधून आपल्याला पाहायला मिळतोय मारण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघ पुढे चाललाय. टोटल 12 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पुढील होणारी मॅच बेलवली 40+ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ देवीचा पाडा 40+ टीम. या दोन टीम दरम्यान रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. बेलवली टीम आपला प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. हो, यावेळी देखील मोठा फटका मारायचा आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच घेतली जाते. इथून मात्र अजून एक धक्का बॅटिंग करत असताना तोंडरे टीमला फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 2 विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना तोंडरे टीमनं. फलंदाज प्रमोद बाद झाला. तर 2 धाब्यांवरती. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती सुभाष फलंदाजीसाठी दाखल झालाय. ऑफिशियल पंच आपण पाहतोय तर हरिश्चंद्र सर फडके सर वलवली आणि पी प्रशांत फडके सरांना आपण पाहतो डोंगराचा पाडा. ते ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हलक्या हाताने खरं तर कव्हरच्या दिशेने बॉल थटवलाय. सिंगल कंप्लीट केली सहजरित्या आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय. ते म्हणजे टोटल 14 या आकड्यावरती. 14 ऑन अ बोर्ड. विनमय जाधवचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्यांदाच आपण पाहतोय एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. विनमय पाटील त्यांचं देखील सर्चस्थ बघत आज कॉम्बॉक्स मध्ये शिरो शायरी के बेताज बादशाह बाबू शास्त्राला देखील पाहणार आहोत. आणि गेले काही दिवस आपण पाहतो खरं तर मराठीचा गोड आवाज प्रज्योत पाटील मॅन फ्रॉम पाली हे देखील आमच्या समवेत जोडलेत. त्यांचं देखील सरचे स्वागत. हा बॉल चांगला आहे. अगदी ओव्हर पिच बॉल टाकण्याचा प्रयत्न. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन नाही. विकेट किपरचं देखील कौतुक करावं लागेल. बॉल अगदी अडवले जात आहे त्यांच्या माध्यमातून. ज्यांचा बॉलची स्वागत आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 14 या आकड्यावरती. खरं त्यानं दुसरं षटक अमित कडव या गोलंदाजाचं आपण चांगलं पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये धावा जास्त मारू दिल्या नाहीयेत. धावसंख्येला रोख लावण्याचं काम केलं जाते. यावेळी देखील आपण पाहतोय तटवलाय बॉल लॉंग ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. थोडंसं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टीम टेंबोडे या संघाकडून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने संघ पुन्हा एकदा पुढे चाललाय. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागलेत 16 2 षटकाच्या अखेरीस. येस, थँक्यू व्हेरी मच डीजे.
दोन षटकाची समाप्ती झाली. दोन षटकाच्या क्रेज बॅटिंग करत असताना टेंबोडे टीम 2 बाद, तोंडे टीम 2 बाद 16 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना तोंडरे या संघाला पाहतो टॉस जिंकून टेंबोडे टीमनं गोलंदाजी स्वीकारले. तर तिसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय मकरंद मस्कर. खरं तर या गोलंदाजाला आपण पाहतो टेंभोडे या संघाकडून. चला बेलवली टीम आपण आला असाल तर रिपोर्टिंग करून घ्या, कारण देवीचा पाडा 40+ टीमचे संघरेख आमच्यापर्यंत पोहोचलेत. बेलवली 40+ टीम आपला कॅप्टन किंवा कोणताही प्रतिनिधी चालेल, लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करून घ्यायचे. आज अंतिम रात्र आहे त्यामुळे आम्ही थोडंसं स्पीडअप करतोय. आज अतिरिक्त मॅचेस आहेत. टोटल 11 मॅचेस आम्हाला आज खेळवायचे. सुपर 6, सुपर 3, सेमीफायनल, फायनल ह्या सर्व सामने आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे थोडं आम्ही गतीने सामने चालू करणार आहोत, याच्याकडे लक्ष असू द्या. बेलूल टीम आपण वेळेमध्ये रिपोर्टिंग करा. लोअर फुल टॉस पिकअप केलाय ऑन साइडला, कॅप मध्ये बॉल एक्झिक्यूट केलाय, चाललाय सरळ वन बाउ सीमा रेषा पलीकडे 4 धाबेन करता हा चौकार. थँक्यू डीजे. 4 धावा आल्या मिलिंदच्या बॅटमधून. हा चौकार आपण पाहतोय सलामीला खऱ्या अर्थाने मिलिंदला आपण पाहतो. आलेला बॅट्समन पुन्हा एकदा बॅट स्विंग तितकाच चांगला अक्रॉस द बॅट खेळायचा होता. टप्पा काढल्यानंतर बॉलने अगदी वळण घेतलं, काटा बदलला, बाहेरच्या दिशेने बॉल निघून चाललाय सरळ. विकेट किपरच्या हातामध्ये वेसावतोय बॉल. हा बॉल देखील निर्धाव पाहायला मिळेल. मागील बॉलवरती चौकार आला, त्यानंतर कमबॅक करत असताना मकरंद मस्कर तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय चांगली गोलंदाजी. पहिला बॉल देखील आपण पाहिलं खरं तर निर्धाव होता. दुसऱ्या बॉलवरती 4 धावा. तिसरा बॉल देखील निर्धाव, यावेळी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न विकेट किपर कडून चूक होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अति काही संकटात नाही, अगदी लवकर बॉल कलेक्टिंगच्या नादामध्ये बॉल हातातून निसटला आणि बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाते. बॅटिंग करणाऱ्या तोंडरे टीमसाठी सिंगल मिळेल. सिंगल धाबीच्या मदतीने 21 धावा स्कोर कार्डवरती. प्रज्योत गेले 6 दिवस आपण पाहतो या खेळपट्टीवरती धावा बनत नाहीयेत. अगदी सेकंड सत्रामध्ये धावा चेस देखील होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये जेवढ्या जास्त धावा येतील तेवढ्या तोंडे टीमसाठी लाभदायक ठरतील. चेंडू चाललाय सरळ, हेड्स अ फ्लॅट स्लाइट ब्युटी, हेड्स ऑल माइटी हेड, षटकार. थँक्यू डीजे. एक्झॅक्ट षटकार आला आणि षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या 27. (27) 27 धावा स्कोर कार्ड वरती लागले. हो यावेळी क्या बात आहे, क्लास बॉल क्लिअर केलाय सरळ, अगदी बॅकवर्ड पॉइंट आणि डीप थर्ड बॅकच्या दिशेने बॉल निघून चालला सीमा पार. 4 धावेन करता हा खणखणीत चौकार. चार धावेच्या मदतीने धाव संख्या आपण पाहिली 31 या आकड्यावरती. 31 ऑन अ बोर्ड. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 31 आपण पाहतोय. अगदी चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मिलिंद आणि सुभाष या 2 फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10.3 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठण्यात यश मिळालंय. बॅटिंग करत असताना तोंडे टीमला ड्रिंक्स ब्रेक. चला पाण्याची मागणी केली, पाणी घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये त्वरित. 3 षटकाची समाप्ती झाली, पाणी लगेच मैदानाच्या आतमध्ये घेऊन चला. 2 मिनिटाचा उद्या आहे, तोपर्यंत पुन्हा एकदा आपण जाऊया संगीत कक्षामध्ये. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर गीत.
यस 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या अखेरीस धाव संख्या टोटल स्कोर कार्ड वरती लागले 31 ऑन अ बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅटिंग करत असताना तोंडरी या संघाची धाव संख्या आपण पाहतोय. आता मात्र अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये कोणता गोलंदाज येईल. गोलंदाजी ट्रॅक वरती संजय मस्कर या गोलंदाजाला डेथ ओव्हर मध्ये आमंत्रित करण्यात येत आहे. गोलंदाज या अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये आपण पाहतो. ओ यावेळी पहिला बॉल आपण पाहतोय. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. हा बॉल देखील निर्धाव पाहायला मिळतोय. षटकाची सुरुवात चांगली झाली. 4थ्या षटकाला सुरुवात होते आणि संजय मस्करच्या माध्यमातून पहिला बॉल हा निर्धाव फेकला जातोय. स्ट्राईक वरती मिलिंद कधी सलामीला आलेला फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती आहे. फुल टॉस बॉल भिरकावून दिला ऑन साईडला. या बॉल वरती धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्या म्हणजे फक्त आणि फक्त सिंगल. क्विक थ्रो आपल्याला पाहायला मिळाला खरं तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. त्या कारणामुळे फक्त सिंगल मिळेल. सिंगल धाबीच्या मदतीने धावसंख्या 32 या आकड्यावर. निश्चितरित्या टेंबोडे संघ इथून शेवटच्या षटकामध्ये कमी धावा देण्याचा प्रयत्न करेल. कारण ह्या खेळपट्टीवरती 40-45 जर धावा बनवल्या तोंडरे टीमने तर सेकंड सत्रामध्ये सोपं बनणार नाहीये. धाव संख्या चेस करायला खूप टप्प्याचा बॉल फक्त दिशा दाखवले. बॉल चाललाय डिफाईन लेग रिझर्व मध्ये सीमा पार 4 रन. थँक्यू जे पहिले 2 बॉल खरं तर संजय मस्कर या गोलंदाजाने चांगले डिलिव्हर्ड केले होते. परंतु तिसऱ्या बॉल वरती आपण पाहिलं खूप टप्प्यावरती स्मॅश केला बॉलला ऑन साईडला डीप फाईन लेग रिजन मध्ये 4 धाब्यांकरता चौकार आला. 4था बॉल इथून डिलिव्हर्ड केला जाईल पंचाच्या उजव्या इष्टीतून. राईट आर्म राऊंड द विकेटनं संजय मस्कर गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. आता डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने एक खेळाडू ठेवण्यात आलाय. त्या साईडला एक चौकार पाहायला मिळाला. मध्ये बॉल डिलिव्हर्ड केलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल पर्यंत खरं तर खेळाडू पोहोचतील तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जातील 2 आणि आता मात्र अजून एक चोटी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 3 तिसऱ्या विकेटचं पतन. दोन धावा आल्या आणि तिसरी धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये तिसऱ्या विकेटचं पतन झालंय. धावसंख्या आपण टोटल स्कोर कार्ड वरती पाहिली तर टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागलेत. विनोय आम्हाला कळवतील 38 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. संदीप ऑन स्ट्राईक तर पाहायला मिळेल. आता नौका खेळाडू संजय मस्कर गोलंदाजी ट्रॅक वरती आयटम राऊंड द विकेटनं गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. चला बेलवली टीम आपण आला असाल तर लगेच रिपोर्टिंग करू की आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाणार आहे याच्याकडे लक्ष असू द्या. देवीचा पाडा 40+ टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. त्यामुळे बेलवली टीम आपण उशीर करू नका प्लीज. त्यामुळे लोअर फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन च्या दिशेने बॉल चाललाय. बॅकअप चांगला राहिलाय. थोडीशी घाई केली खरं तर फिल्डरने बॉल अडवण्यासाठी. इथून मात्र चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. चोटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अजून एक रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल.
टोटल स्कोर कार्ड वरती धावा आपण बघतोय. धावा लागलेत बॅटिंग करत असताना तोंडरे संघ 40 या आकड्यावरती व यावेळी शेवटच्या बॉलवरती देखील प्रहार केला जातोय. क्रॅकिंग, यस, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चेंडू सीमा पार, 4 रन शेवट गोल केलाय आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल तोंडरे 40 प्लस टीम जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती आणि 45 धाब्यांचे लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये टेंबोडे संघ उतरेल. चलिए इसके बाद देखिए चलिए इसके बाद मुकाबला देखिए बात करेंगे यहाँ पर देवी झाबड़ा देखिए बात करेंगे 40 प्लस बेलोली 40 प्लस के बीच में। चलिए कैलाश दादा पाटिल आइए, कैलाश दादा देखिए हमारे देख सकते हैं यहाँ पर ढूंढ रहे देखिए टाइगर। और इसके साथ साथ देखिए बात करेंगे हमारे मयूर दादा देखिए बात करेंगे पाटिल, इनकी तरफ से भी देखिए 40 प्लस ढूंढ टीम को देखिए शुभकामना आता हुआ यहाँ पर प्रज्वत देखिए बात करेंगे यहाँ पर बहुत बढ़िया देखिए पाली की आवाज, मुरबी की आवाज देखिए लवेश देखिए सर बहुत बढ़िया देखिए हमारे लेजेंड के पीछे मुकाबला यहाँ पर पहला मुकाबला देखिए बैटिंग यहाँ पर टोंडरे 40 प्लस है। चलिए यहाँ पर बात करेंगे 44 निकलने के साथ 45-45 के टारगेट्स। हाँ तेम्बोड़े 40 प्लस देखिए बात करेंगे जिसके चला पानी का सुविधा करा लगे चलिए बालचंद दादा बात करेंगे बेलोली टीम के कप्तान के आएगी यहाँ पर टॉच। चला बेलोली 40 प्लस संघाचे कर्णधार या लगेच देवीचा बडा 40 प्लस संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहे। लगेच मॅच होईल या मॅचच्या नंतर सुपर 12 का मुकाबला प्रोजेक्ट देखिए बात करेंगे 40 प्लस हमारे लेजेंड के साथ शुरुआत है आज देखिए लेजेंड 40 प्लस उसके बाद है और देखिए सुपर 3 में देखिए टीम जाने के बाद 40 प्लस इन्हें सीधा पाए है क्योंकि सुपर 6 में ये आमने सामने खेलेंगे और वहां से जो टीम मुकाबला जीतेगा सुपर 3 में जाएगा। विजय दादा सुपर 3 से सीधा वहां पर देखिए 40 प्लस की टीम को पाए रहेगा। फाइनल पर पहुंचेगी देखिए टीम जाकर 40 प्लस की टीम और बाकी तो रेगुलर के बीच में देखिए सेमीफाइनल मैच रहेगा। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर WTC लाइव जिसके माध्यम से देखिए कवरेज किया जा रहा है। हमारे देखिए बात करेंगे यहाँ पर अशोक दादा सालुंग के हमेशा देखिए बात करेंगे देवी जाबड़ा का है तो रेगुलर टीम लीजिए 40 प्लस लीजिए आयोजन नियोजन। चलिए बात करेंगे देखिए संदीप पाटिल लसित मलिंगा संदीप मात्रे बहुत बढ़िया देखिए बात करेंगे पंडित दादा देखिए आज दिखेंगे हमारे मात्रे फिटनेस और प्रमोद दादा भी देखिए हम देख सकते हैं यहाँ पर आज 40 प्लस के जलवा है। तो चलिए चलेंगे यहाँ पर प्रोजेक्ट देखिए जुड़े यहाँ पर अच्छा मुकाबला देखिए यहाँ पर क्वालिफाई मुकाबला है सुपर 6 देखिए इस ट्रॉफी पर पहले कौन सा टीम नाम लिखेगा, क्या तेम्बोड़े 40 प्लस या टोंडरे 40 प्लस से। तेम्बोड़े के देखिए आज रेगुलर टीम भी आपको दिखेंगे बहुत बढ़िया देखिए उन्होंने भी क्रिकेट खेले राहुल घड़गे की खास करके बल्लेबाजी। चलिए बेलोली टीम के 40 प्लस के कप्तान जाइए तुरंत लॉन्च किया जाएगा। यस थँक्यू बाबूशा सर. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचा आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी मृत्तिकेचे पावरते तव राखिले स्वराज्य स्वप्न तव साकारिले गरजूनी केला इंदोत्सव साजरा शिवराया तुझा मानाचा मुजरा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शिवरायनगर या स्पर्धेच्या वतीनं या आई गावदेवी शतकाच्या वतीनं मानवंदने जाऊया मॅच कडे जिथे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना संघ आपण पाहिला टोंडरे 40 प्लस टीम 11च्या सरासरीनं खरं तर 44 धावा जमल्या आणि 45 धाब्यांचं टार्गेट आता सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल 40 प्लस टेंबोडे संघ. हॅलो हॅलो
एका बाजूने खरं तर टेंबोडे 40+ टीम पाहायला मिळते. पंचेचाळीस धाब्यांचं टार्गेट 45 आणि या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. शंकुनाथ गडी आणि विलास पाटील अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अल्पेशजी म्हात्रे यांनापर्यंत असेल आपण या व्यासपीठावर. खरं तर आज या स्पर्धेची शेवटची रात्र आपल्याला पाहायला मिळते. फायनल नाईट ऑफ दी गावदेवी चषक आणि आज खरं तर आपण पाहतोय ज्या मान्यवरांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेमध्ये सर्व ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केले गेल्यात ते सन्माननीय अशी प्रकाशजी म्हात्रे साहेब असतील, अरुणजी म्हात्रे साहेब असतील. त्यानंतर या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि त्यानंतर 3 बायसिकल आपल्याला पाहायला मिळतात. मग प्रमोददादा पाटील असतील, महेशदादा पवार असतील, सोमनाथदादा म्हात्रे असतील, सुनीलदादा म्हात्रे असतील आणि अगदी या मान्यवरांची शुभ असते बायसिकल्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. सन्मान चिन्हाची ट्रॉफी खरं तर आपण पाहतोय सूर्यकांतजी पाटील, प्रशांतजी पवार, प्रकाशजी म्हात्रे आणि अगदी यांच्याकडून पाहायला मिळतात. पहिलाच बॉल सुपर 6 मध्ये इन होण्यासाठी ही लढत. आता इथून कोण स्वप्न साकारेल या गावदेवी चषकामध्ये, कोण खरं तर आता इथून अगदी या ट्रॉफीचा हकदार बनेल, यासाठी ही लढत, यासाठी हा अट्टहास आणि यासाठी ही मेहनत. पहिल्या बॉल वरती सिंगलनं सुरुवात केली जाते. शांततेनं, संयमानं खरं तर संत गतीनं सुरुवात करताना पाहायला मिळते. फर्स्ट पॉवर प्लेचा षटकार त्याला मिलिंद पाटील आपण ऑफ साइडला कट केलाय, हलक्यातनं पुश केला, बॉल चला सीमा पार. बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये बॅट्समन आपण पाहतोय विलास पाटील, त्याच्या बॅट वजन येतो चौकार. थँक्यू. 5 ऑन द बोर्ड, 5 धाबा दापटल्यावरती पाहायला मिळतात. छोटा क्रमांक पहिलं, 17 दुसरं, 45 धाब्यांचं टार्गेट, 45 धाब्यांचं लक्ष आणि ते चेस करताना बॅटिंग आपल्याला करताना पाहायला मिळतो संघ टेंबोडे 40+ टीम. ऑन साइडला फ्लिक केलाय, इट्स अ पॉवरफुल, इट्स अ क्लासिकल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 1 बाउन्स बॉल ट्रॅव्हल होतोय सीमा पार चौकार. येस, थँक्यू. खरं तर वैयक्तिक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. मग सिरीज असेल, बॅट्समन, बॉलर, फिल्डर आणि मग सुपर 12 पर्यंत खरं तर तुमच्या रन्स काउंट होतील. सेमीफायनल, मेगा फायनलच्या रन्स तुमच्या काउंट होणार नाहीयेत. सुपर 6च्या लढतीनंतर याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या. सुपर 12 इथून जे खरं तर आपण 6 सामने खेळवणार आहोत त्यातीलच खरं तर रन्स काउंट होतील, याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या. यावेळेचा हा बॉल आणखी एक सलगचा तिसरा आणि तो देखील ठोकला डीप पॉइंटच्या रिजन मध्ये. विलास पाटील त्याच्या बॅट बद्दल सलग 3 चौकार आणि खरं तर आजच्या रात्रीने पहिली चौकारांची हॅट्रिक बॅट्समन आपण पाहतोय विलास पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळते. थँक्यू. 13 ऑन दी बोर्ड, 13 धाबा दापटल्यावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं, 45 धाव्यांचं टार्गेट असताना इथून मात्र तथापि संघाची धाव संख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना जाऊन पोहोचली आहे. 13 धाबा दापटल्यावरती विलास पाटील सध्याच्या स्थितीला चांगले बॅटिंग करताना आपल्या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये अगदी बरसताना पाहायला मिळतोय. एका बाजूने मिलिंद पाटील थोडासा मागडा ठरताना अगदी आपण पाहतोय. यावेळेस फुल टॉस बॉल, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट आणि इथून मात्र सफलता मिळते पहिली. बॅटिंग करताना टेंबोडे 40+ टीमला धक्का बसतोय पहिला. बॅट्समन आपण पाहतोय ज्याच्या बॅट मध्ये मागील बॉल वरती सलग 3 चौकार येताना आपण पाहिले तो विलास पाटील मैदानाच्या बाहेर.
13 या आकड्यावरती खरं तर पहिला ब्रेक थ्रू मिळतो बॅटिंग करताना टेंबडे 40+ टीमला. पहिली सफलता मिळते खरं तर मिलिंद पाटील. एक तिरी तो एक मेरी. मागील 3 बॉल वरती सलग 3 चौकार आले, परंतु त्यानंतर कमबॅक पलटवार अगदी आपण पाहिलं. आमचे सर्व आयोजन कमिटी आणि अगदी त्यांचा खेळ देखील नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आधी वलफ विभाग 40+ अध्यक्ष खरं तर आपण पाहतोय रुपेश दादा उलवेकर यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावर या वेळेस रुपेश दादांचं केलं स्वागत. बॅटर आपण पाहतोय वीरेंद्र जशा रीतीने मैदानात आतमध्ये आलाय. पहिलाच बॉल फेस करताना इथून मात्र ठोकलाय चौकार आणि 17 षटक पहिलं होईल समाप्त. बॅटिंग करताना टीमची धावसंख्या पाहायला मिळते 17 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. येस थँक्यू. चला बेलोली 40+ टीम कॅप्टन आपण त्वरित दाखल व्हा टॉससाठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आणि इम्पॉर्टंट आहे, परंतु इथून करत तर उशीर होत चाललाय, त्यामुळे विनंती केली जाते 40+ बेलोली संघ संगणक आपण त्वरित दाखल करा. टॉस इथून केला जाईल. नेक्स्ट मॅच घरच्या केलपट्टीवर खेळ साकारताना देवीचा बडा 40+ टीम तर एका बाजूने त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना संघ आपल्याला पाहायला मिळेल. अगदी मग आपण होऊ शकाल बेलवली 40+ टीम आपल्याला पाहायला मिळेल. षटक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जमली 17 धावा. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती विश्वास पाटील सेकंड ट्रम्प कार्ड यूज केला जातोय. ज्या खेळाडून अनेक वर्ष खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळ साकारलाय आणि आज अद्याप देखील 40+ मध्ये अगदी चांगला खेळ ज्याचा आपण पाहतो आणि विश्वास पाटील आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल फेस केला बॅटर शंकुनाथ यांनी आणि त्यानंतर मात्र आल्या त्या 2 धावा. टीमची धावा संख्या पुढे सरसावतीय. 2 धाव्याने संघ पुढे सरसावताना 19 ऑन द बोर्ड. 19 धावा. अपसाइडला पुश केलाय. हाफ ट्रॅकर बॉल. आउटफील्ड थोडी स्लो. सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. त्याच दरम्यान खरं तर आम्ही इथून विनंती करू कृष्णाजी गायकवाड साहेब असतील, आमचे धनंजय सर असतील, यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. त्यानंतर 40+ मध्ये खरं तर पनवेल तालुका अध्यक्ष खरं तर नरेशजी पाटील यांना देखील विनंती केली जाईल. अगदी त्यांच्या माध्यमातून देखील काही दिवसामध्ये बेलवलीमध्ये अगदी नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये सिंगल येते आणि टीमची धावसंख्या पाहायला मिळते 22. अद्याप दुसरं दशक पूर्ण झाले. 22 धावा धावपटलावरती आपण पाहतोय आणि टॉस खरं तर इथून केला जाईल. कृष्णाशी गायकवाड यांना विनंती केली जाते आपण आपलं पवित्र शोभेचं टॉस करा. षटक क्रमांक 2 विश्वास पाटील आणि अद्याप धावसंख्या पाहायला मिळते 22. 22 धावा धावपटलावरती आहेत. 45 धाव्यांचं टार्गेट, 45 धाव्यांचं लक्ष, ज्यामध्ये अद्याप जमल्यात 22 आणि अद्याप 23 धाव्यांची गरज. 15 बॉल 23 रन्स. फुल टॉस फ्लिक केला ऑन साइडला. डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून ठोकलाय. या स्पर्धेतील आई गावदेवी चषकातील इट्स अ ब्रँडेड, इट्स अ ह्यूज, इट्स अ ब्युटिफुल, इट्स अ क्लासिकल. येतोय षटकार. येस थँक्यू. टॉस केला जातोय कृष्णाजी गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते. टॉस बॉक्स मध्ये अगदी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं घरच्या खेळपट्टीवर खेळ साकारताना आपण पाहू शकाल
दवी सबाडा टीम आणि एका बाजूने बेलवली 40 प्लस टीम. यस, टॉस जिंकलाय बेलवली 40 प्लस. तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि जशा रीतीने मॅच होईल तशा रीतीने आपण निर्णयाला त्वरित सामोरी जा. षटक दुसरं आणि त्यामध्ये हाणामारी सुरू केली वीरेंद्र. जरी विरास पाटील मैदानाच्या बाहेर परतला असला तरी अद्याप संघाची जबाबदारी स्वीकारली आहे वीरेंद्रनं आणि अद्याप त्याच्या बॅटमधून षटकार त्यांना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या पाहायला मिळते टोटल जाऊन पोहोचली आहे 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा. अपील केली जाते, डेफिनेटली अपील सक्सेसफुल देखील ठरते. लेग बिफोर विकेट LBW. पायचीच्या सुरुवात पकडला जातोय बॅटर आपण पाहतोय वीरेंद्र बॅटिंग करताना टेम्पोडे 40 प्लस टीमला धक्का क्रमांक दुसरा. यस, वीरेंद्र इज बॅक टू द डगआउट. चला देवीचा वाडा 40 प्लस टीम सर्व खेळाडूंना विनंती केली जाते आपण त्वरित व्यासपीठाकडे जमावा. दुसरा धक्का बसलाय वीरेंद्रला आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून 10 धावा जमल्या आणि अद्याप पायचीच्या सुरुवात मात्र परतावं लागतंय. न्यू बॅटर इन ऍक्शन नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती संतोष मस्कर. 13 बॉल आणि अद्याप गरज आहे अगदी आपण पाहू शकाल 17 धाव्यांची गरज. 13 बॉल 17 रन्स. इक्वेशन थोडस सोपं आहे बॅटिंग टीमला, परंतु त्या धावा संख्या आता कशा रीतीने रोखण्याचा प्रयत्न राहील. या मॅच मध्ये आल्याबरोबर उडावलाय. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर रिझन. डीप मिड विकेट मध्ये फटका सुरेख येतोय षटकार. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा समाप्त होईल आणि संघाची धावा संख्या पाहायला मिळते टीमची टोटल 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा पटलावरती येणारे 12 बॉल 11 धाव्यांची गरज. यस डीजे. नंबर 2 षटक क्रमांक दुसरं संपला आणि संघाची धावा संख्या पाहायला मिळते टोटल धावा अगदी आपण पाहतोय 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा 17च्या सरासरीनं पहिल्या 2 ओव्हर मध्ये जमल्या गेल्यात. आता येणारे 12 बॉल 11 धाव्यांची गरज. आता फिल्डिंग टीमला कुठेतरी धावा संख्या रोखणं तितकंच इम्पॉर्टंट आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिल्या 2 ओव्हर आपण पाहिल्या मिलिंद पाटील विश्वास पाटील महागडे ठरले गेलेत. आता ती धावा संख्या मात्र इथून कुठेतरी रोखणं तितकंच इम्पॉर्टंट असेल मॅच मध्ये. 45 धाव्यांचं टार्गेट, 45 धाव्यांचं लक्ष आणि मग ते लक्ष चेस करत असते वेळी इथून चांगली सुरुवात घडली आहे बॅटिंग करताना टेम्पोडे 40 प्लस टीमची. मेगा फायनलची रात्र, कोण जिंकणार, कोणाचा प्रवास, कोण या स्पर्धेमध्ये ट्रॉफीचा हकदार बनेल, कोण या स्पर्धेच्या बाहेर फेकलं जाईल. इथून पंचांचा इशारा, लाईन थोडीशी करावे आणि तदनंतर मात्र वाईट बॉल. एक्स्ट्राची एकदम संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. 35 धावा दापटलावरती पाहायला मिळतील. आता शेवटचे 12 चेंडू आणि ज्यामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा. 10 धाव्यांची गरज असताना आणखी एक ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आपण पाहतोय शंकुनाथ गडगे आणि त्यांच्या बॅट मधून आलाय षटकार. षटकारानं मॅच आता पूर्णपणे ओपन केली आहे. आणखी एक मॅच विनिंग शॉट. अंतिम 6 सुपर 6 मध्ये आजच्या रात्रीमध्ये संघ आपण पाहतोय 40 प्लस टीम टेम्पोडे 40 प्लस आणि अगदी आपण पाहतोय मैदानाला नतमस्तक होताना ज्यानं धावा जमावल्या. अगदी मग आपण पाहू शकाल तब्बल 18 धाव्यांची वैयक्तिक खेळी ज्यानं साकारली, एकांकी किल्ला लढवला. या मॅच मध्ये संघाला अडचणीच्या बाहेर करून
अगदी या स्पर्धेमध्ये एका ट्रॉफीवर आपलं नाव करून ठेवलं आणि संघ आपण पाहतोय टेंबोडे 40+ टीम या स्पर्धेमध्ये आई गावदेवी चषकामध्ये पहिलाच संघ सुपर 6 अंतिम 6 मध्ये दणदणीत प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय.